आपण पाहतोय चालू होणारा सामना अर्थातच अनन्या स्पोर्ट उरण विपक्ष आपण पाहतोय एनडीआर वॉरियर्स रोहा. नाणेफेकीचा कौल झाला, नशिबाची साथ मिळाली ती अर्थातच उरण अर्थात अनन्या स्पोर्ट उरण या संघाला. आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं ते एनडीआर वॉरियर्स रोहा या संघाला. आपण पाहतोय रोहा संघाकडून सलामीची जोडी दीपक गंबे, त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला द्वारकानाथ भोई, ज्याने मागच्या सामन्यामध्ये नक्कीच धुवाधार फलंदाजी केली होती. तोच फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. दीपक गंबे मात्र मागच्या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये माघारी परतला होता. त्याची भरपाई निश्चितपणे या सामन्यामध्ये करण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. आणि त्याच्या समोर आपण पाहतो एक मोठं आव्हान असेल, कडवं आव्हान. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल, समर्थ कडू याचं षटक क्रमांक पहिलं. मॅच इज ऑन. षटकातील पहिला चेंडू घेऊन आपण पाहतोय समर्थ कडू. आपण पाहतोय अलॉंग दी कार्पेटचा सहाय्याने केला गेला फटका. चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. एक धाव इथे कंप्लीट. एका धावे नक्कीच धाव फलक सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गणेशा होतोय, अकाउंट ओपन होते ते एनडीआर वॉरियर्स रोहा आणि दीपक गंबे याचं. आता स्ट्राईकला असेल लेफ्ट हँडेड बॅट्समन द्वारकानाथ भोई. चार षटकांचा होणारा सामना. 24 चेंडू पहिल्या इनिंग मध्ये फेकले जातील, 24 चेंडू दुसऱ्या इनिंग मध्ये फेकले जातील. कोणता संघ या सामन्यामध्ये बाजी पलटवणार, कोणता संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करणार, एनडीआर वॉरियर्स रोहा की अनन्या स्पोर्ट उरण. षटकातील पुढचा म्हणजे दुसरा चेंडू घेऊन समर्थ कडू सज्ज होईल. स्ट्राईकला असेल, पहिला चेंडू फेस करेल द्वारकानाथ. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करणारा हा चेंडू आपण पाहिलं. अगदी हलक्या हाताने चेंडूला फेकला. फलंदाजाला निश्चितपणे समजलं नाही चेंडू जातोय मात्र निर्धाव. कोणत्याही प्रकारचे धाव खर्च होत नाही ती या चेंडूवर. 2 चेंडू धाव फलका, धाव फक्त आपण पाहतोय 1. इथे मात्र चांगला फटका आपण पाहतोय अगदी सहजरित्या डीप 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 मिड विकेट म्हणजे षटकार, चौकार. इथे मात्र नक्कीच सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय लॉंग अँड स्ट्रॉंग, चेंडू सीमा पार येतोय षटकार.
पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलका धावा 16 धावा जमवल्या. नक्कीच चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. मग द्वारकानाथ असेल की त्याच्या समोर असलेला शेवटच्या चेंडूवर षटकार मारणारा दीपक गंभे मात्र मागच्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता. निश्चितपणे ती भरपाई या सामन्यामध्ये मला करायची आहे. अशा पद्धतीचे फटके आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. आता गोलंदाजी ट्रॅकवर होतोय बदल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज जयेंद्र षटक क्रमांक दुसरं स्वतःचं पहिलं षटक संघातर्फे दुसरं षटक घेऊन स्ट्रायकर आपण पाहतोय सलामीला आघाडीला आलेला फलंदाज द्वारकानाथ. बॉलरचं नाव काय? फुलटॉस मध्ये चेंडू आपण पाहतोय. नक्कीच दोन क्षेत्ररक्षकांना भेदणारा फटका देतोय चौकार. कमांड इज खर्च केली जात नाही. धावसंख्या आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील दोन चेंडू अखेर धावसंख्या 20. आता इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र काही पे निगाह है काही पे निशाणा असेल पकडला असता तर निश्चितपणे द्वारकानाथ भोई याच्या खेळीचा अंत झाला असता. मात्र एक जीवनदान नक्कीच एक लाईफलाईन मिळते ती अर्थातच या फलंदाजाला. या 2 धावांनंतर आपण पाहतोय 3 चेंडू अखेर धावसंख्या धावफलकावर 22. इथे मात्र आपण पाहतोय द्वारकानाथ प्रत्येक चेंडूवर आघात. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका कसा येईल याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं जात आहे. हा देखील चेंडू फुलटॉस होता. आता मात्र यष्टीरक्षक चेंडूच्या खाली असेल. झेल पकडणार का आणि इथे मात्र पकडला जातोय. झेल समाप्त होतोय द्वारकानाथ भोईच्या खेळीत. कमांड इज
स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन. नक्कीच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू येणं बाकी. धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 22 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव फेकले जातात. ते जयेंद्र या गोलंदाजाच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ येथे संपुष्टात. 2 षटका अखेर आपण पाहतोय 1 गडी बाद 22 धावा धाव फलकावर. कमांड इज आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यानंतर जयेंद्र हा गोलंदाजी ट्रॅकवर आला. त्याने मात्र नक्कीच आपल्या संघाला या सामन्यामध्ये शिरकाव करून दिलं, कमबॅक करून दिलं. आपल्या 6 चेंडू मैदानामध्ये हाताळल्यानंतर फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा फलंदाज अर्थात द्वारकानाथ भोई याचा विकेट नक्कीच प्राप्त केला. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नवीन गोलंदाज योगेश, षटक क्रमांक 3. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता, नक्कीच सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा पार, येतोय दर्जेदार षटकार. दीपक गंबेच्या माध्यमातून तब्बल 6 धावा वसूल केल्या योगेशच्या चेंडूवर. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. आता शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता आपण पाहतोय तिथे असेल क्षेत्ररक्षक जेल पकडणार. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव इथे धाव फलकावर जमा केली जाईल. या एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धाव फलकावर 29. पहिल्या चेंडूवर निश्चितपणे षटकार खर्च केल्यानंतर दुसरा चेंडू देखील चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला दीपक गंबेने. मात्र आपण पाहिला चेंडू उंची जास्त गाठली, अंतर कापण्यामध्ये चेंडू अपयशी ठरला. षटकातील 3रा चेंडू घेऊन आपण पाहतो गोलंदाज योगेश सज्ज होईल. स्ट्राईकला आपण पाहतोय सचिन. आडवा बॅटचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय, 1 बाउन्स, येतोय दर्जेदार चौकार. कमांड इज पाहतोय. 3 चेंडू फेकल्यानंतर आपण धावफलका धावा पाहतोय त्यात तब्बल 33 धावा. इथे मात्र 2ही फलंदाज आता मात्र प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि तशा धावा देखील जमवताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील 4था चेंडू घेऊन गोलंदाज योगेश गोलंदाजी ट्रॅकवर मार्गस्थ होईल. स्ट्राईकला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय तो फलंदाज सचिन. आता मात्र आउटसाइड ऑफ शिक्षा थोडासा बाहेरून जाणारा थोडासा इन स्विंग प्रकारचा हा चेंडू मात्र फलंदाजाला समजला नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळते ती 33 या धावसंख्येवर. या षटकातील अद्याप 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय तिथे असेल क्षेत्ररक्षक. एक धाव इथे कंप्लीट केली गेली आणि एका धावेवर माघारी परतावा लागतं. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 34. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं अद्याप बाकी असणार आहे आणि आपण पाहतोय स्ट्राईकला असेल दीपक गंबे ज्याने नक्कीच या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली. या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्यास सज्ज असेल हा फलंदाज. चांगला चेंडू होता आपण पाहतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये
वन बाउन्स तिथे फील्ड केलं जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक 3 मात्र इथे होते समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय धावफलका धावा 35. जरा पाणी घेऊन जायचं आहे. जोपर्यंत चौथा गोलंदाज सज्ज होईल तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. कमांड डीजे. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 4 निवृत्ती. शॉर्ट पिच मध्ये चेंडू. आता आपण चेंडू पाहतोय फाईन लेग रिजन मध्ये येतोय. चौकार. पाहतोय निवृत्ती या गोलंदाजाला. निवृत्तीचा चेंडू पण पहिला बराच मागे राहिला होता. नक्कीच त्या चेंडूवर 4 धावा निश्चितपणे जमा केल्या गेल्या त्या दीपक गंभेच्या माध्यमातून. या 4 धावानंतर आपण पाहतोय पहिला चेंडू अखेर धावसंख्या धावफलकावर 39. अजून या षटकातील या इनिंग मधील 5 चेंडू येणं बाकी असणार आहेत. किती धावा जमविल्या जातील, किती धावांवर रोखलं जाईल. पुन्हा एकदा रिवर्स पण पाहतोय. चेंडू जातोय. अजून एक येतोय सलगचा दुसरा चौकार. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहतोय 2 चेंडूवर सलगचे 2 चौकार. इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. आज खऱ्या अर्थाने आपल्या नावाला, आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करताना आपल्याला दीपक गंभे पाहायला मिळतोय. तब्बल 8 चेंडूमध्ये 27 धावांची खिली आतापर्यंत साकार केली आहे. इथे मात्र आपण पाहतोय अगदी पायामध्ये टाकला गेलेला फटका चेंडू. तिथे मात्र चांगला फटका केला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला सचिन आणि दीपकच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या 2 धावानंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 45. अजून या षटकातील अद्याप 3 चेंडू येणं बाकी असणार आहेत. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय सेकंड मध्ये फलंदाज इथे मात्र बाद होतोय. दीपक बॅक टू द पवेलियन. देऊया डीजेला संधी. आपण पाहतोय निवृत्ती जो पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च करताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळाला. त्याने नक्कीच दीपक गंभेला या इनिंग मधून निवृत्ती घ्यायला भाग पडली. या षटकातील या इनिंग मधील अंतिम 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 45.
या षटकातील या इनिंग मध्ये शेवटचे अंतिम 2 चेंडू येण्या बाकी. आपण पाहतोय नवीन फलंदाज योगेश गंबे असेल. दीपक गंबे यांचे बंधुराजे नक्कीच योगेश गंबे आपण पाहतोय. स्ट्राईकला नॉन स्ट्राईक एंडला असेल सचिन आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा चेंडू क्रमांक 5 घेऊन सज्ज होईल गोलंदाज निवृत्ती. इथे मात्र काय घडते काना बघून आली आणि ती कट झाली. इथे मात्र यष्ठा उद्ध्वस्त. सलगता दुसरा विकेट आपण पाहतोय. योगेश बॅक टू द पवेलियन. कमांड इज तो मात्र पुढच्या 2 चेंडूवर सलगचे 2 विकेट प्राप्त करून ते मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल तो गोलंदाज निवृत्ती ऑन हॅट्रिक. स्ट्राईकला आपण पाहतोय सरफराज बंदरकर. रिव्हर्स आपण पाहतोय निश्चितपणे कदाचित झेल झाला असता मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. येतोय महत्वाचा चौकार. संघाने 24 चेंडूमध्ये अर्थात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा बनविल्या आणि 50 धावांचं आव्हान दिलं गेलं. म्हणजे प्रति षटकामध्ये इथे 12.50 ची सरासरी राखावी लागेल. या 50 धावा कशा बनवल्या जातील हे आव्हान सहज पार केलं जाईल की हे आव्हान पार करताना मैदानामध्ये संघर्ष देखील करावा लागेल. हे ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक भाईजान यांना. धन्यवाद. थैंक यू डीजे मास्टर. थैंक यू सो मच हमारे परम मित्र वॉइस ऑफ खारापटी सम्मानीय अतिथि पोकले, इनका तहे दिल से आभार है. हम देख रहे हैं स्वर्गीय नारायण देव जी शिंदे स्मृति चषक 2025. स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृति चषक 2025 ग्रामीण धमाका. और इस ग्रामीण धमाके में 40+ के खिलाड़ियों का आज आयोजन हम देख रहे हैं. सलामी की दोनों बैटर पिछले मैच में प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड लेने वाले प्रफुल्ल ठाकुर और उनका साथ देते हुए समर्थ कडू, उरन गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी जिसे क्रिस गेल कहा जाता है. चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, क्रिकेट अधूरा है ग्राउंड के बिना, और हम अधूरे आप जैसे प्यारे दर्शकों के बिना. सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत है. हम देख रहे खेल की दुनिया का जीटी स्पोर्ट्स चैनल के माध्यम से लाइव टेलीकास्ट. सभी दर्शक इस मैच का आनंद लेते हुए उनका तहे दिल से स्वागत है. जबकि एक बड़ा बैटल इस मैच में जो जीतेगा वो जरूर अप्पा 11 खैराले टीम के साथ अगला मैच खेलेगा. काफी बढ़िया आयोजन हम देख रहे हैं. सम्मानीय एडवोकेट मनोज कुमार नारायण शिंदे सर
शिवसेना तालुका प्रमुख रोहा, उसी साथों साथ हमारे आइडल, हमारे गुरुवर्य तुषारजी शिंदे, एक मराठी उद्योजक, और उसी साथों साथ ग्रुप ग्राम पंचायत वर्षे के सदस्य। इनके माध्यम से सभी दर्शकों के लिए इंटरटेनमेंट यहाँ पर सादर किया गया है। गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे पहला स्पेल का पहला ओवर लेकर आते हुए 30 यार्ड सर्कल के अंदर गेंदबाज दीपक गंबे, स्ट्राइक पर बल्लेबाज समर्थ कड़ू, नॉक स्ट्राइक पे प्रफुल्ल ठाकुर। 50 रनों का योगदान है, 24 गेंदे 50 रनों की आवश्यकता है। डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद बे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर। तो जरूर यहाँ पर हौसला बुलंद करना है, क्योंकि बिना संघर्ष के कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। पहली गेंद 30 यार्ड सर्कल के अंदर वार्म अप करते हुए गेंदबाज दीपक गंबे, राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म बल्लेबाज समर्थ कड़ू के लिए लेट सप्ले। पहली गेंद बल्लेगा भारी सिरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा, पर वहां पर सरप्राइज बंदर कर अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई। पहली गेंद डॉट जाने के बाद स्वाभाविक है यहां पर दबाव होगा, क्योंकि 24 गेंदे 50 रनों की आवश्यकता है। एक टारगेट सेट किया है। इस बार देखिए अब टप्पा गिरने के बाद अवे फ्रॉम द बॉडी थोड़ा सा उछाल ली थी गेंद ने, और विकेट कीपर एक लेजेंडरी क्रिकेटर इमरान डबीर, भाई भाई टीम से जिस खिलाड़ी ने नाम बनाया आज 40+ में हमें दिखाई देते हैं, वो खिलाड़ी है इमरान डबीर, विकेट कीपर के रूप में दिखाई देते हुए। डॉट गेंद, लगातार का दूसरा डॉट यहां पर आता हुआ। इस बार और पिच गेंद, मिस टाइमिंग, फील्डर अभिजीत पाटनकर, पर 1 बाउंस सीमा पार। इस बार बल्लेबाज को मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार। चौकार नहीं तो अलीबाग का टेनिस क्रिकेट भी फास्ट है, और आज दिखाया है गेंदबाज के ऊपर प्रतिकार किया उरन के बल्लेबाज क्रिस गेल जिसे कहा जाता है। नाम है समर्थ कड़ू, और चौवे के साथ शुरुआत की है। अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। 3 गेंदों में 4 रन मुकम्मल करते हुए बैटर समर्थ कड़ू। इस बार बल्ले का भारी सिरा, फिर से एक बार विकेट कीपर का नहीं मिला सहारा, डायरेक्ट हिट। डीआरएस थर्ड अंपायर के पास आता हुआ तब तक
जरूर यहाँ पर थर्ड अंपायर का डिसीजन, बल्लेबाज सेफ है। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और साथ दिया है बल्लेबाज प्रफुल्ल ठाकुर जैसे बल्लेबाज का, जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी। उस खिलाड़ी को जीवन दान मिला है, पर इस जीवन दान का फायदा उठाना होगा। हमारे गुण लेखक नित्य जी जादव जी बताते हुए 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि ये पहला और प्रगति पर 50 रनों का टारगेट है। उस टारगेट को अचीव करते हुए, संघर्ष करते हुए अनन्या स्पोर्ट्स उरन टीम, जिसमें प्रफुल्ल ठाकुर स्ट्राइकर पर बैटर, नॉन स्ट्राइक पे समर्थ कडू, दीपक। इस बार भी टाइमिंग, फील्डर इमरान डबीर गेंद के नीचे, पर वो बनेंगे दर्शक, क्योंकि इस बार उनके दिशा से गेंद थोड़ी ट्रैवल हुई। जब तक फील्डर फील्ड करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए 7 रन स्कोर कार्ड पर, जबकि ये पहला और प्रगति पर। इस बार शॉट एंड पुल, जगह मिली, लॉन्ग लेग को कवर करती हुई, मेरा नाम है प्रफुल्ल ठाकुर, गेंद सीमा पार, यह आता है दर्जेदार षटकार। थैंक यू डीजे चौहान। अभी आप कहोगे कि इमरान बुखारी सबके भाभी निकालते हैं। जर्सी नंबर 13 अंजुम के हीरो इमरान बुखारी, जर्सी नंबर 13 स्कोर कार्ड पर आते हुए 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि यहां पर पहला ओवर समाप्त होता हुआ 50 रनों का टारगेट सेट किया है। बचे हुए 18 गेंदें, 37 रनों की आवश्यकता है और ये 37 रन टारगेट अचीव करना है और समर्थ कडू के पास क्षमता है, पर कौन से ऐसे गेंदबाज होंगे जो इस रनों की ग्राफ को रोकने में कामयाब होंगे। इस बार सचिन मैन फ्रॉम गढ़बल गेंदबाजी के लिए आते हुए। आज नाम गांव का नाम है गढ़बल, पर मैदान पर गड़बड़ करना होगा, रोकना होगा, रनों को अंकुश लगाना होगा। गेंदबाज सचिन, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत सर का इशारा, प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए इस एक्स्ट्रा के साथ स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर आते हुए 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। समर्थ कडू स्ट्राइकर बैटर, लेफ्ट हैंड बल्लेबाज है, एक आत्मघाती विध्वंसक बल्लेबाज है। इन्हें एक छक्का नहीं, ये अट्टा है। गेंद ऑन साइड में ड्राइव करती हुई सीमा रेखा के पार, ये आसमान का इशारा है। सन्माननीय पांडुरंग किंके केमसी साहेब इथं आले, त्यांचा शिंदे परिवारातर्फे यथोचित मान सन्मान केला जातोय। या सामन्याची गोड आठवण सन्मान चिन्ह, मायाची शाल, उपदार आणि त्यांच्यासाठी हा आलाय वाटतं घडाघाती षटकार। केमसे साहेब तुमचं स्वागत होतंय षटकारांनी आणि म्हणूनच या स्पर्धेत समर्थ कडू क्रिस गेलच्या माध्यमातून आला हा षटकार। मोतीरामजी मात्रे साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचाही आपण करूया यथोचित मान सन्मान। ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा केला जातो यथोचित मान सन्मान। या शिंदे परिवार तुम्ही आलात, खूप खूप धन्यवाद। समर्थ कडू आक्रमक रूप धारण करताना हा वेशवी गावचा सुपुत्र क्रिस गेल आत्मघातकी फटके खेळण्यास सुरुवात केले। आता मात्र गोलंदाजाची तेरदा टिपट झाली आहे, कंट्रोल संतुलन बिघडलंय का त्याच कारणास्तव अवांतर चेंडू फेकायला लागतोय। सचिनला कमबॅक करावं लागेल, सचिनला आपल्या संघासाठी कमबॅक करावं लागेल, सचिनला कमबॅक करावं लागेल। NDR वॉरियर्स नावा रोहा संघासाठी करावं लागेल, लवू शेट खेळण्यासाठी कमबॅक
लवू शेटसाठी कमबॅक करेल का? पण मात्र समर्थ थांबण्यासाठी नाव घेत नाही. समर्थच्या बॅटीतून अजून एक धमाका, अजून एक तडाखा, अजून एक षटकार. डीजे संपले की डायरेक्ट मैदानावर पोहोचतात. राठी स्कूलचे आमचे मित्र म्हणजे इंगळे सर यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. समर्थकडूचे 3 षटकार आलेत. मगाशी आपण पाहिले पिंट्या पाटीलचे लागोपाठचे 6 षटकार. समर्थकडू तो रेकॉर्ड टेबल का पाहावं लागेल. समर्थकडू जे 2 झेल सुटले त्याच्यानंतर समर्थ कडू खवळलाय. समर्थ कडूचं नाव कडू आहे. तो फलंदाजाला सांगतो की माझं नावच कडू आहे, मी तुझ्यासाठी कडूच ठरणार आहे. आणि हा कडू कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा फाशा पद्धतीने सचिनने जरूर टाकला होता, पण यावेळेला थोडीशी एज घेते, एक धाव घेतली जाते. पहिला आपण 4 चेंडू जवळजवळ 19 धावा वसूल केल्यात. नाव आहे समर्थ कडू. रायगडचा क्रिस गेल म्हटलं जातं. त्यामध्ये 2 वाईड आहेत, 3 षटकार आहेत, एक सिंगल आहे. अशा पाहता आपण आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात. काहीसा मागणा ठरते सचिन. मागणा ठरण्यासाठी अजून एक फटका घ्यायचा होता, अति महाग अजून महाग करायचा होता, पण मात्र सचिन इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकतोय. केवळ 1 धाव देतोय. धाव फलक पोचतोय तो 35 या धावसंख्येवर. कोणताही फलंदाज बाद झाले नाही. बाद करण्याची संधी आली होती. इम्रान डबीच्या हातून झेल निसटला होता. पहिल्या चेंडूला, नंतर दुसऱ्या चेंडूला 2 जीवनदान मिळेल समर्थ कडूला. समर्थ कडू त्याचा फायदा घेतोय. समर्थ कडूला माहित आहे फायदा कधी घ्यायचा आहे, कारण हे उरणकर हे पनवेलकर फायदा घेण्यात माहीर आहेत. मग ते 22% असो, 18% असो की 12% असो, कारण स्वर्गीय दिवा पाटील यांच्या माध्यमातून त्यांना भेटलाय तो अधिकार. आणि त्याच अधिकाराचा फायदा आपण पाहतोय नवी मुंबईत. षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकाचा खेळ संपतोय. धाव फलकावर धाव आहे 36. जिंकण्यासाठी हव्यात त्या 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. सहज शक्य असं आव्हान आलंय. 1 जय 1 पराजय. आणि त्यानंतर क्वालिफाय सामना खेळायचा असेल तर नक्कीच आप्पा वॉरियर संघ खैराळे उर्फ अलिबाग तालुका वाट बघतोय की आमच्याशी कोण येतोय. पण मात्र मैदानात उरण येते की रोहा येते पाहण्यासाठी. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. समर्थकडूला दिलेलं जीवदान घातक ठरतायत. मग त्याच गोष्टीचा विचार करत असेल द्वारकानाथ भोई, त्याच गोष्टीचा चिंतन करत असेल सुहास भगत, आणि त्याच गोष्टीचा चिंतन करत असतील संघाचे संघ मालक लवू शेठ खेडेकर. झालेली चूक मात्र मैदानात मोठ्या प्रमाणे भोकाला ते अबी याच्या पहिल्या चेंडूवर चढवलाय तडाखा, पाठवलाय चेंडू सीमा रेषे बाहेर. षटकार. दिबा पाटलांच्या नावाचं होणार विमानतळ, कारण दिबा पाटलांची तेवढी मेहनत आहे, दिबा पाटलांचे तेवढं कार्य आहे, आणि म्हणूनच त्यांचं नाव त्या विमानतळाला दिलंय. मैदानात त्यांचं नाव रोशन करण्याची जबाबदारी समर्थ कडूवर आहे. समर्थ कडू चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय. अबीचा हा दुसरा चेंडू, दुसरा तडाखा जाईल का? तोही चेंडू सीमा रेषे बाहेर. विजयांचा अंतर षटकाराने दूर करते. मिळेल तिला संधी. थँक्यू डीजे. 11 चेंडू आणि 37 धावांची धुवाधार खेळी करतोय आबीचा चेंडूवर हल्ला चढवत होता. समर्थाची काय खेळी आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 37 धावा. जीवनदान मिळाला, जीवनदानाचा फायदा. इथं नयन जोशी म्हटलं की पहिल्या एका ओव्हरमध्ये जर दीपक गंभीरने बाद केला तर सामना जिंकेल रोहा, पण मात्र त्याला जीवनदान दिलं तर तो षटकाराच्या साहाय्याने सामना संपवतोय, विजयी होतोय. इथं आपण पाहतोय अनन्या स्पोर्ट्स उरण संघ. उरण संघाचे असेल कौतुक. उरण संघाचे करूया हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवत होतो NDR रोहा संघ म्हणजे लवू खेडकर यांचा संघ.
सोडलेले झेल कारणीभूत ठरतात. कोणताही फलंदाज बाद होत नाही आणि बिनबाद हा सामना जिंकवतात. विजय संघाचे अभिनंदन तसेच पराभूत संघाचे कौतुक. समर्थ ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल सन्माननीय इंगळे सर आपल्या शुभ हस्ते देऊया या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आपल्या समवेत सिद्धेश भोसले सर आपण सुद्धा चला या दिव्या गुणी गौरवाचा सत्कार करूया. इंगळे सर आणि भोसले सर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच आणि तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय समर्थ कडू. या आप्पा वॉरियर संघाचे पुरस्कर्ते आप्पा मयेकर आले त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. या आप्पा आपला तुझा आमचा सत्कार साहेबांच्या हस्ते करायचा आहे. विनंती असेल समर्थ कडूला आणि छोट्यांना विनंती असेल की टॉस बॉक्स करायचा आहे खाली. केला जाईल शेवटच्या मॅचचा टॉस. विनंती असेल प्रमोद जाधव साहेबांना आजच्या दिवसातील क्वालिफाय सामन्याचा आपण टॉस करतोय. बडे मॅच का बडा खिलाडी समर्थकडून ठरतोय या सामन्यातील सामनावीर. भोसले सर आणि इंगले सर यांच्या माध्यमातून आपण हे पुरस्कार प्रदान करतोय. जबरदस्त खेळी समर्थची. समर्थ आहे खेळीसाठी आणि विनंती असेल या आप्पा वॉरियर संघाचा कर्णधार आपण करूया टॉस. सन्माननीय प्रमोद जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. आजच्या दिवसातील क्वालिफाय सामना आपण खेळूया. आप्पा वॉरियर्स वर्सेस अनन्या स्पोर्ट्स उरण म्हणजे अलिबाग आणि उरण हा जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. चार षटकांचा सामना राहील. प्रमोद जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण केला जातो टॉस आणि इथं काटा काय निर्णय असेल. फिल्डिंग इकडे फलंदाजी करायची आहे. किती धावा करणार. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळ संघांना असेल शुभेच्छा. 5:30 वाजलेत. 4 षटकांचा असेल सामना. यातील संघ विजेता होईल तो बक्षीस स्पर्धा या स्पर्धेत जाईल. खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मान्यवरांना असेल विनंती या आपण बसूया मुख्य व्यासपीठावर आणि घेऊया आस्वाद आपण या आजच्या दिवसातील अंतिम सामन्याचा. टायमिंग महत्वाचं असतं. समर्थाने बघितले 5:30 वाजलेत तरी पण मी क्षेत्ररक्षण स्वीकारीन कारण टार्गेट चेस करायला इथं मजा येते. टार्गेट किती मोठं असलं त्याप्रमाणे अंदाजाप्रमाणे फलंदाजी करायला मिळते. अंदाज लावता येतो अंदाज घेता येतो फक्त अंदाज परफेक्ट येणं महत्वाचं असतं. कुठला संघ ठरेल. अलिबाग